लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने आपल्या 2 साथीदाराच्या मदतीने प्रियसीचा गळा आवरून हत्या केली आणि त्यानंतर हा गुन्हा लपवण्याकरिता त्यांनी मृतदेहाचे 7 तुकडे करून ते एका पोत्यात भरून काही विहिरीत तर काही नदीत फेकून दिले। अशा प्रकारचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। ही घटना झाशी जिल्ह्यातील टोडी फतेहपूर या गावातील असून आणि अशा ह्या लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या गलिच्छ प्रकारामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे। नेमकं काय आहे या घटनेमागचं सत्य हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी एडिटर संदीप, आपण बघत आहात प्रतिशोध। मध्य प्रदेशातील टिकमगड येथे राहणाऱ्या रचना यादव वय वर्ष 25 हिचा हा मृतदेह होता। रचना यादव हिचे पहिले लग्न झाले होते, परंतु रचना यादव आणि तिच्या पहिल्या पतीमधील नातं सुरुवातीला सुरळीत होतं। तदनंतर काही कालांतराने छोट्या छोट्या वादांनी मोठा आकार घेतला। अनेक वेळा मतभेद निर्माण झालेत, मनातही कटुता वाढत गेली आणि अखेरीस या वादातून घटस्फोटासारखी परिस्थिती निर्माण झाली। कुटुंबातल्या किरकोळ कारणांवरून सुरू झालेले हे वाद इतके तीव्र झाले की त्यातून नात्यात कायमस्वरूपी फूट पडली। राग, अविश्वास आणि गैरसमज यांच्या ज्वालामुखीतून अखेर रचना यादव हिच्या पहिल्या संसाराचा विस्फोट झाला, म्हणजेच घटस्फोट झाला। आणि रचना यादव हिच्या पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर काही काळ ती एकटी राहिली, परंतु नंतर आयुष्याला नवीन सुरुवात देण्यासाठी तिने शिवराज नावाच्या व्यक्तीसोबत दुसरे लग्न केले। मात्र शिवराजला व्यसनाची सवय होती, ज्यामुळे संसारात पुन्हा त्रास आणि दुःख वाढले। व्यसनाच्या विळख्यातून तो बाहेर पडू शकलाच नाही आणि शेवटी त्या व्यसनामुळेच त्याचा मृत्यू झाला। आणि मग पहिल्या संसाराचा दुःखद शेवट पाहिल्यानंतर दुसऱ्या आयुष्यातही रचना यादवला पुन्हा शोक सहन करावा लागला। नशिबाच्या या आघातामुळे तिचे आयुष्य पुन्हा एकदा अंधारमय झाले। महादेवाच्या महात्म्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या महेबा गावात 2 वर्षापूर्वी रचना यादव हिचे जीवन एक नवीन कलाटणी घेऊन गेले। पहिल्या पतीचा मृत्यू आणि दुसऱ्या पतीच्या व्यसनाधीनतेमुळे झालेला मृत्यू या दुःखातून बाहेर पडत असताना तिची भेट गावातील माजी सरपंच संजय पटेल याच्याशी झाली। सुरुवातीला ही भेट केवळ साधारण परिचय होता, मात्र हळूहळू ती जवळीक वाढली आणि दोघांनीही गावाबाहेर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली। आणि असे झाल्यामुळे गावातील लोकांमध्ये याची चर्चा सुरू होती। परंतु रचना आणि संजय आपले जगणे स्वतंत्रपणे पुढे नेत होते, त्यांना कुणाचंही भय नव्हतं। परंतु कालांतराने या नात्याचं स्वरूप अधिक गुंतागुंतीचं होऊ लागलं। रचना यादवला वाटत होते की संजय पटेल कायमस्वरूपी तिच्या सोबत राहावा आणि तिला पत्नीचं स्थान देण्यात यावे, म्हणून ती संजयवर सतत लग्नासाठी दबाव टाकू लागली। परंतु आधीच विवाहित असलेला संजय पटेल तिला स्पष्टपणे सांगत होता की त्याला तिच्यासोबत लग्न करायचे नाही। परंतु रचना मात्र हट्टाला पेटली होती, सतत हट्ट करत होती। तिच्या या सततच्या मागणीला कंटाळून आणि दबावामुळे संजय मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता। लग्नाच्या या वादातून निर्माण झालेली कटुता दिवसेंदिवस वाढत गेली। संजय पटेलला वाटू लागले की रचनेचा हा हट्ट सामाजिक आयुष्यावर, कुटुंबावर आणि त्याच्या प्रतिष्ठेवर मोठा परिणाम करू शकते आणि म्हणून त्याने एक घातकी निर्णय घेतला। 9 ऑगस्ट 2025 रोजी त्याने स्वतःच्या नातेवाईक असलेला संदीप पटेल आणि संदीप पटेल याचा मित्र दीपक अहिरवाल यांच्यासोबत रचना यादव हिला संपवण्याची योजना आखली। ही योजना अतिशय थंड डोक्याने तयार करण्यात आली होती। संजयला माहीत होते की रचना सहजपणे त्याच्या संपर्कात येईल आणि अतिविश्वास असल्यामुळे तिला काहीही बोलले, कुठेही बोलावले तरी ती विरोध करणार नाही। आणि ठरलेल्या दिवसाप्रमाणे संजय, संदीप आणि दीपक यांनी एकत्र येऊन रचनेला जाळ्यात ओढले। एकीकडे प्रेमाचे, नात्याचे आश्वासन देत तिला विश्वासात घेतले आणि दुसरीकडे तिचा जीव घेण्याची सुद्धा तयारी केली। रचनेला याबाबत अजिबात कल्पना नव्हती की ज्या व्यक्तीवर तिने आयुष्याचा आधार ठेवला, विश्वास ठेवला, तोच तिच्या मृत्यूचा कट रचत आहे। रचना यादव हिची प्रकृती थोडी बरी नसल्यामुळे उपचाराचा बहाणा करून या तिघांनी तिला कारमध्ये बसून नेले आणि रस्त्यातच तिचा गळा आवळून निर्गुण हत्या केली। त्यानंतर दीपक अहिरवालने
रचनाच्या मृतदेहाचे 7 तुकडे केले आणि ते पोत्यात भरले. धड आणि हात हे 3 पोत्यांमध्ये भरून गावाबाहेरील शेतातील विहिरीत फेकले, तर डोके आणि पाय वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरून रेवन नदीत फेकले. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी झाशी जिल्ह्यातील टोडी फतेहपूर परिसरातील किशोरपुरा गावातील एका शेतातल्या विहिरीमध्ये 2 पोत्यांमध्ये भरलेला एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे किशोरपुरा गाव पार हादरून गेले. सुरुवातीला शेतकऱ्यांना दुर्गंधी येत होती, त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जेव्हा ती पोती बाहेर काढली तेव्हा सगळेच थक्क झालेत. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण होती. डोके आणि पाय गायब असल्यामुळे त्या महिलेची ओळख पटणे पोलिसांसाठी मोठे आव्हानात्मक ठरले. आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक लोक मृतदेह पाहून घाबरून गेले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून विहिरीजवळ मिळालेल्या काही वस्तू आणि गावकऱ्यांच्या जबाबावरून काही धागेदोरे त्यांच्या हाती लागले. मृतदेहाच्या कपड्यांवरून आणि जवळ सापडलेल्या पुराव्यांच्या तपासात या प्रकरणाची भयानक कहाणी उघड होऊ लागली. पोलिसांना कळून चुकले की हा मृतदेह मध्य प्रदेशच्या टिकमगड येथील 35 वर्षीय रचना यादव हिचा आहे. ती मागील काही वर्षापासून झाशीमध्ये राहत होती आणि त्यानंतर संजय पटेल नावाच्या माजी सरपंचासोबत तिचा संबंध होता. परंतु रचना यादव हिने लग्नाचा तगादा लावल्यामुळे त्यातून हा वाद निर्माण झाला आणि पोलिसांचा संशय बळावला की तिचा खून याच वादातून झाला असावा व ओळख लपवण्यासाठी मृतदेहाचे डोके व पाय वेगळे करून टाकण्यात आले. तदनंतर रचना यादव हिच्या भावाला ही माहिती मिळाली आणि रचना यादव हिच्या भावाने पोलिसांना सांगितले की संजय पटेल आणि तिच्या बहिणीचे संबंध होते. असा सुगावा मिळताच पोलिसांनी संजय पटेलची चौकशी सुरू केली असता तो पार गोंधळून गेला. त्यानंतर कठोर चौकशी केल्यानंतर त्याने सर्व काही सत्य सांगितले. पोलिसांनी संजय आणि संदीपला अटक केली आहे. तर या घटनेतील तिसरा आरोपी म्हणजेच दीपक अहिरवाल हा हिस्ट्री सीटर असून याच्यावर 25,000चे बक्षीस सुद्धा पोलिसांनी ठेवले आहे. व एका रात्री आरोपी प्रदीप उर्फ दीपक अहिरवाल आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत गोळीबार सुद्धा झाला आणि या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला आणि एक गोळी दीपकच्या पायाला लागली. त्यामुळे तो जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत अटक करून मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आणि त्याच्या टोळीतील मारेकऱ्यांकडून एक गावठी कट्टा, काडतुसे आणि नंबर नसलेली एक बाईक सुद्धा जप्त करण्यात आली. अशा या घटनेमुळे झाशी जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास जलद गतीने सुरू केला आहे. रचना यादव याच्या दुर्दैवी शेवटामागील कट हळूहळू उघड होत असून लवकरच या प्रकरणातील दोषींना कायद्याच्या कठोर शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. आणि रचना यादव हिने आयुष्यभर फक्त नात्यांच्या आधाराची अपेक्षा ठेवली, परंतु प्रत्येक वेळी तिला फसवणूक, दुःख आणि शेवटी मृत्यूच मिळाला. तिच्या अशा दुर्दैवी शेवटाने समाजाला धडा मिळतो की खोट्या नात्यांवर उभारलेले आयुष्य कधीही सुखाचे ठरत नाही. आज तिचा मृतदेह ओळख न पटावा म्हणून तुकडे तुकडे करून टाकण्यात आला, परंतु तिच्या कहाणीने मात्र संपूर्ण समाजाच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे, हे नक्की. तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून जरूर कळवा. आणि मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.